वाटते जे लोक असे आरोप लावतायत त्यापेक्षा जर तुम्ही खरंच जर स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते, नीट पेपर फुटी जी झाली त्याच्यावर थोडं लक्ष दिलं असतं, सीबीएसई मध्ये जे झालं त्याच्यावर लक्ष दिलं असतं तर आम्हाला हे सगळं करायची गरजच पडली नसती. दिल्लीमध्ये आंदोलन करताना तुम्हाला देशातल्या इतर अनेकांनी पाठिंबा दिला, ते तुमच्यासोबत आलेले होते. पुण्यामध्ये आंदोलन करताना असे पुण्यातले कोणते घटक आहेत, कोणी व्यक्ती आहेत की तुमच्या आंदोलनाला तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी आलेले आहेत? आता हे आंदोलनाचं आयोजन करताना तुम्ही कोणासोबत कोऑर्डिनेट करता, कोणाशी चर्चा करता? ही मंडळी कोण आहे की तुमच्यासोबत पुण्यामध्ये भक्कमपणे उभे राहिली? नाही, पुण्याचे जेवढे काही स्टुडंट्स युनियन्स आहेत ते सगळे एमपीएससीचे असो, पुणे युनिव्हर्सिटीचे असो, ते सगळे आमच्या सपोर्टमध्ये आहे. बाकी आम्ही एक लवकरच प्रेस रिलीजमध्ये बाकी सगळी इन्फॉर्मेशन टाकून देऊ तुम्हाला. सर नाही, पहिले जेव्हा हे सुरू झालं होतं 15 तारखेला, 15 मेला सुरू झालं होतं कॉक्रोच जनता पार्टी, तेव्हा भरपूर लोक बोलत होते की हे सोशल मीडिया पुरतंच राहणारे, जमिनीवर कोणी येणार नाही. आपण 6 जूनला पाहिलं जमिनीवर काय झालं, पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तर याच्यात कोणी मिसअंडरस्टँडिंगमध्ये राहू नये की हे आंदोलन जमिनीवर चालणार नाही. मला वाटते 6 तारखेला तरुणांनी दाखवून दिलं. आणि आता सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सगळे जेवढे पेरेंट्स आहे, आई वडील आहेत, त्यांना अपील करायची आहे. मला माहिती तुम्हाला भीती वाटत असेल जेव्हा तुम्ही तुमचे लेकरं राजकारणावर काय बोलत असेल किंवा सरकारला जाब विचारत असतील. माझ्या आईला भीती वाटती. माझी आई तर म्हणजे मी यूएसला जेव्हा 2 वर्ष आधी गेलो होतो तेवढी रडली नव्हती जेवढी मी वापस येताना रडली. आणि ती मला म्हणते तू वापस येऊ नको, हे तुला अटक करतील किंवा दुसरं काही करेल, तुझ्यावर हल्ला होईल. पण मी तिला म्हणलं यावं लागेल, कोणाला ना कोणाला तरी बोलावं लागेल. तर माझे जेवढे आईवडील हे बघताय त्यांना सांगतोय, तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकतं हे मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील. पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट्स सोबत बोलतील ना, तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ नाही देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका. नाही, आता इथंच सर, बॅक फॉर गुड. उद्या हजारोमध्ये परत होईल. मला तर वाटतं जंतर मंतर पेक्षा मोठा होऊ शकतो. कशाची तर दिल्ली पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं तुम्हाला? पुणे पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं? एक मिनिट सर, आय एम आन्सरिंग सर, प्लीज. ठीक आहे, लिगली करतोय आम्ही, म्हणजे बेस काय याच्यात? आणि चला ठीक आहे, हे एकदा मी अजूनही करतो. चला, म्हणजे मी एक पाहिलं, वेदांत जो होता 17 वर्षाचा स्टुडंट, ठीक आहे, त्या 17 वर्षाच्या स्टुडंटला पाकिस्तानी बोलण्यात आलं जेव्हा त्यांनी सीबीएसई मध्ये काय घोळ चालला तो एक्सपोज केला. तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय, जो 17 वर्षाचा सीबीएसई स्टुडंट आहे त्याला पाकिस्तानी म्हणताय. तुमच्यासारखे जे पत्रकार आहे जे सरकारला प्रश्न विचारतात ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं. तर मग या देशात भारतीय राहिलो कोण?